नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी बघा आता आपण काय बघितलं की पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बुलिश मोरबूज बघितलं. तर या ठिकाणी बघा आता आपण एक दोन कॅन्डल बघत आहोत. ते या ठिकाणी जे ग्रीन वाली कॅन्डल असते त्याला आपण काय म्हटलं जातं, तर बुलिश मोरबूज असं म्हटलं जातं, आणि जी रेड वाली कॅन्डल असते त्याला आपण काय म्हणायचं, तर बिअरिश मोरबूज असं म्हणायचं. आता याच्यामध्ये फरक काय आहे दोन्ही कॅन्डल मध्ये बघा. तर मोस्टली तर काय असतं माहिती आहे का, की जे मोरबूज कॅन्डल असते म्हणजे हे कॅन्डल काय असते, तर एक लांब कॅन्डल असते. म्हणजे बघा या ठिकाणी बघितलं आपण लांब कॅन्डल दोन्ही बी. आणि याच्यामध्ये कसं असतं की बघा या ठिकाणी ओपन म्हणजे ओपन आणि क्लोज म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी ओपन म्हणजे या ठिकाणी तुम्हाला शेअर्स हा काय करावा लागतो, तर बाय करावा लागतो, मोस्टली बाय. आणि या ठिकाणी काय करावा लागतो, तर मोस्टली शेअर हा बिअरिश मध्ये विकायचा असतो. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सेल करायचा असतो, म्हणजे क्लोज करायचं. बघा या ठिकाणी सेल म्हणजे आता या ठिकाणी काय करायचं असतो, तर खरेदी, ग्रीन कॅन्डल मध्ये खरेदी. आणि मोस्टली तर बिअरिश कॅन्डल मध्ये काय करायचं असतो, तर विकायचा असतो. म्हणजे याला आपण मोरबूज कॅन्डल म्हणजे बघा मोरबूज कॅन्डल ही लॉंग ग्रीन कॅन्डल असते. म्हणजे तुम्ही चार्ट मध्ये पाहू शकता की बघा दोन कॅन्डल जर असे दिले एकदम लॉंग कॅन्डल जर तयार झाली तर त्याला मोरबूज कॅन्डल स्टिक पॅटर्न असं म्हटलं जातं. म्हणजे मोरबूज कॅन्डल स्टिक पॅटर्न हा एक कॅन्डल स्टिक पॅटर्नचा प्रकार आहे. तर बघा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. मी अजून भरपूर तुम्हाला टोटल जेवढे कॅन्डल स्टिक पॅटर्न आहे त्या फ्रीमध्ये शिकवणार आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, सपोर्ट करा. थँक्यू.